हाय हॅलो नमस्कार, मी नेहा. खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही आलेलो आहे मे रिट्रीटमध्ये आणि खूप छान असं आम्ही एन्जॉय करतो आहे. सो आता आम्ही आलेलो आहे गार्डनमध्ये एका आणि ते सगळेजण फुटबॉल बॅटबॉल वगैरे खेळत आहेत आणि मस्त सगळेजण एन्जॉय करत आहेत. आम्ही सकाळपासून खूप छान राईड केला, खूप मस्त एन्जॉय केला. तर आम्ही सकाळी बैलगाडीमध्ये बसलो होतो, ट्रॅक्टरमध्ये बसलो होतो, त्यानंतर परत स्विमिंग पूल वगैरे केलं, बरंच काय काय केलं. सो खूप सुंदर आमची सगळी टीम इकडे आहे. मस्त आम्ही सगळेजण एन्जॉय करतो आहे. असं ग्राउंड आहे. खूप दिवसांनी आपण एकत्र आलो होय की नाही. आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलो. अक्षरशः मागच्या 2 ट्रिपला पण आम्ही एकत्र, म्हणजे मी नव्हते, बाकी सगळे गेले होते. आणि आता ह्या ट्रिपला म्हणलं आता ही ट्रिप नाही मिस करायची. सो त्याच्यामुळे मग आता ह्या ट्रिपला मी आले आणि खूप मस्त एन्जॉय केला. सो थोडं क्लिप्स बनवलेत व्हिडिओच्या, मी तुम्हाला ते शेअर करेन जे काय आहेत ते. सो चला आता अजून काही थोडंफार फिरणारे एक्सप्लोअर करणार आहेत ते. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the fold. खायला रोज 15 धुवा हे करा. एवढी काळजी घ्यावी लागते. पांघरा हे खूप नाजूक असं मरतात लगेच. Gana, काढा. गणा इकडे माझ्याकडे काढतो. अजून पुढं ते संपे पण कंप्लीट येतात नाही. सो फ्रेंड्स, आता इथं आम्ही लवबर्डचे आलेलो आहे आणि आम्ही आतमध्ये गेलेले होते आणि पक्षीसुद्धा हातावर आलेले होते. जेव्हा धान्य हातामध्ये ठेवलं ना, सो त्यावेळेस खूप भारी वाटलं जेव्हा ते धान्य खात होते हातावरती येऊन. अजिबात काही करत नाही, पक्षी चूस वगैरे करायला. सो फार छान वाटलं, खूप मस्त अनुभवायला भेटले जाऊन पक्षी. खूप सुंदर वाटलं. सो तुम्हाला दाखवलं जे बाकीचे टीम मेंबर्स आहेत ते आता आतमध्ये गेलेले आहेत. थोड्या लिमिटेड लोकांनाच आतमध्ये प्रवेश भेटते. सो ते आतमध्ये गेलेले आहेत आणि त्या आतमध्ये जाऊन तिथे सगळं करतायत. सो मी तुम्हाला शेअर करते. इथे सर्व माहिती मेन्शन केलेली आहे लवबर्ड्सची आणि कॉकटेल्सची. आणि आतमध्ये सर्वजण. कोणता पक्षी आहे? राजहंस कुठला सर? कसला आहे तो? कसा चेहरा करतोय? शामुरुग आहे का? ते बघते बघ शामुरुग. त्याला लागलंय वाटतं अंगाला. ओ माय गॉड. तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललेलो आहे शेत पाहण्यासाठी. आम्ही आत्ताच काही वेळापूर्वी बैलगाडीमध्ये मस्तपैकी बसलेलो होतो आणि आता आम्ही जात आहोत शेत बघण्यासाठी, आमच्या मामाचं गावचं शेत. इथे इतके सुंदर कैऱ्या लागलेल्या आहेत ना आंब्याच्या झाडाला. इतक्या सुंदर कैऱ्या लागल्या की पण दाखवते जाऊन. हे बघा, सगळं झाड भरलेलं आहे गच्च, मस्त. म्हणलं तुम्हाला काय म्हणलं लावायला अहो सो आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 4:30 आणि आता आम्ही फेरफटका करायला जात आहोत. आमच्या सगळ्या राईड्स कंप्लीट झाल्या आणि आता आम्ही इकडे शेतामध्ये राऊंड मारतोय. सो बघूयात म्हटलं की थोडंसं आजूबाजूला शेतामध्ये काय काय आहे. मस्त आंब्याची बाग आहे, चिकूची बाग आहे, नारळाची बाग आहे, खूप साऱ्या बागा आहेत. मस्त सुंदर अशी त्यांनी फळं फुलं
झाडं लावलेली आहेत. खूप छान वाटतं. आणि हळूहळू छान चालू आणि इतकं गार वारा वगैरे आहे. ही आहे आंब्याची बाग. या आंब्याच्या बागेमध्ये आहेत खूप सारे आंबे आणि कैऱ्या. वाव, मस्त पाण्याची सोय आहे. सुंदर असं पाणी आता आम्ही पित आहोत. थंड आहे का हो दादा? तर सगळेजण आता पुढे गेलेले आहेत आणि इथे खूप सुंदर असं पाण्याचा झरा आहे. मस्त पाणी असं वाहतं इथे, सुंदर फ्रेश. इथे बघा तुम्हाला दाखवते. हा हा चला. काढला, चालतं चालतं काढला मी तुमचा. हा असं हा बरोबर हा. असं काय तर आता आम्ही जात आहोत मस्तपैकी. आमचं ट्रिप झालेली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी जात आहोत. सो फोटो सेक्शन वगैरे चालूच आहे, अजूनही संपलेलं नाही आहे फोटो सेक्शन. आणि आता आम्ही जात आहोत. फोटो छान आहे नाही बाग, चिकूची बाग आहे पूर्ण. सो चला. काजू एवढा मोठा कसा असू शकतो मॅडम? होय आहे का? आणि त्याच्या आतमध्ये असतो का मग? मला तर नाही वाटत आहे हो, पण तुम्ही म्हणताय तर बघूयात. आपण विचारूयात, बघूयात ना, युट्यूबला सर्च करू.